नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत व्यावहारी अपूर्णांकाची तुलना. व्यावहारी अपूर्णांकाची तुलना हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याच्यासाठी बघा, आता जर छेद समान असतील, ज्या पण अपूर्णांकाचे छेद समान असतील, तर ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. पण केव्हा? छेद समान असतील तेव्हा. उदाहरणार्थ बघा, 7/12 आणि 8/12 या दोन्ही अपूर्णांकाचा छेद समान आहे, तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. आता 8 हा मोठा आहे 7 पेक्षा, ते झाली संख्या मोठी. आता इथं बघा, हे तीन अपूर्णांक एकत्रितपणे बघा, 7/12, 5/12 आणि 2/12 या तिघांचाही 12 हा छेद समान आहे. मग ह्याच्यामध्ये ह्या दोघांमध्ये जर कंपॅरिझन केलं तर याचा अंश मोठा आहे म्हणून ही संख्या मोठी आहे. परत 7 आणि 5 मध्ये कंपॅरिझन केलं तर 7 हा अंश मोठा आहे 5 पेक्षा म्हणून इकडं चिन्ह आलं. तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. केव्हा? छेद समान असेल तेव्हा. आता बघा, अंश जर समान असेल तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक असतो मोठा. तो अपूर्णांक असतो मोठा. उदाहरणार्थ बघा, 4/5 आणि 4/9 दोन्ही पण अंश 4 आहेत म्हणजे समान आहेत. तर ज्याचा छेद लहान, इथं 5 लहान आहे 9 पेक्षा म्हणून ही संख्या मोठी. इकडे बघा, हे तीन पण 5/7, 5/12 आणि 5/15 तिन्हीमध्ये पण 5 हा अंश समान आहे. पण आता ज्याचा छेद लहान ती संख्या दोघांपेक्षा मोठी. आता सर्वात छेद लहान कोणाचा आहे? 7, ती संख्या ही मोठी. त्याच्यानंतर ह्या दोघांपैकी जर म्हणलं तर 12 ही लहान आहे म्हणून ही संख्या मोठी. म्हणजे अंश समान असताना ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा आणि छेद समान असताना ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. आता बघा, आपल्याला ह्या 3/4, 5/3 आणि 10/6 आणि 11/12 हे 4 अपूर्णांक दिले. तर याचा एक तर तुम्हाला छेद समान करावं लागेल किंवा अंश समान करावं लागेल. आता मला इथं दिसतंय की 4, 3, 6 आणि 12 हे सगळे 12च्या पाड्यामध्ये आहेत. पण ह्यांचा मी छेद समान करतो. त्याला गुणाले मला 3/4 ला गुणिले किती करावं लागेल? 3. 4 त्रिक इथं गुणिले 3 आणि इथं पण गुणिले 3. ह्याला किती करावं गुणिले? ह्याला गुणिले 4, ह्याला गुणिले 4, ह्याला गुणिले 2, ह्याला गुणिले 2 करावं लागेल. ठीक आहे. आणि 12 छेद आहे. सगळ्यांचा छेद झाला आता 12. सगळ्यांचा छेद झाला बघा 12. आता वरच्या अंश आला 3 त्रिक 9/12, 5 चौक 20/12, 10 2 20, 20/12 आणि 11/12. आता बघा, ह्यांचे सगळ्यांचे छेद समान झाले. सगळ्यांचे छेद काय झाले? समान झाले. आणि ह्या दोघं तर समानच झाले. 20/12 आणि 20/12 हे दोन्ही तर समानच झाले. ठीक आहे, हे दोघं समान झाले. पण ह्या 1, 2 आणि 3 पैकी सर्वात मोठा कोण आहे? तर 20/12. कारण ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. कारण छेद सगळ्यांचे समान केले आपण. हा झाला मोठा. 1 नंबरला येईल 20/12. त्याच्यानंतर 2 नंबरला कोण येईल? 11/12 आणि 3 नंबरला कोण येईल? 9/12. म्हणजे एकापेक्षा जास्त जर संख्या असतील तर तुम्हाला मात्र त्याचा छेद समान करावा लागेल किंवा अंश समान करावा लागेल. परंतु छेद समान करणं सोपं असतं म्हणून छेद समान केला की ज्याचा अंश मोठा ती संख्या किंवा तो अपूर्णांक मोठा असतो.